शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात राज्य सरकारला एक अहवाल सादर झालेला आहे। जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ज्या पद्धतीने त्या रुग्णाला 5.5 तास जवळपास त्या ठिकाणी वेटिंगवर ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर ब्लीडिंग झालं, ओव्हर ब्लीडिंग झाल्यामुळं हे सगळं घडलं असं देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आले। आणखीन 2 अहवाल येणार आहेत आणि त्याच्यानंतरच गुन्हा दाखल करायचा काही नाही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल। तुम्ही हा अहवाल वाचलाय का? काय म्हणणं आहे तुमचं या अहवालावर? बघा, याच्यामध्ये मंगेशकर परिवाराचं योगदान ह्या देशासाठी मोठं योगदान आहे, पण मंगेशकर परिवार आणि हा हॉस्पिटल हा भाग वेगळा वेगळा आहे। तसं पाहिलं तर मंगेशकर कुटुंबाच्या नावाने सरकारने करोडो रुपयाची जागा त्यांना मोफत दिलेली आहे, हा पहिला मुद्दा। दुसरा गोष्ट, वारंवार ह्या संस्थेला शासनाने डोळे झाक करून हजारो कोटीचा महसूल त्यांनी डुबवला किंवा दिलाच नाही असे प्रकरण आपल्यासमोर येतात। महानगरपालिकेचे 27 कोटी टॅक्स राहिला आहे, त्यांना 100 कोटीपेक्षा जास्त दंड झालेला तो त्यांनी भरला नाही। मग हे कोणाच्या जीवावर चालतं, कोण यांच्या पाठीशी, हा भाग महत्त्वाचा आहे। आणि आपण बघितलं असेल की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये लाखो पेशंट असतात आणि त्या पेशंटला कशा पद्धतीनं ट्रीट केलं जातं आपण बघितलं आहे। हे प्रकरण आपल्याकडं आलं म्हणून आपल्याला आज कळलेलं आहे, पण रोजच ह्या हॉस्पिटलमध्ये प्रशासन म्हणजे जे ते संचालक आहेत त्यांचं मनमानी आणि त्या मनमानीमुळं अनेक रुग्णांना ज्या उद्देशाने हॉस्पिटल चालू केलं, ज्या उद्देशाने शासनाने त्यांना सवलती दिल्या, ज्या उद्देशाने हे गोरगरिबांना हे मिळलं पाहिजे, मानवी अधिकार जो आहे नियमाप्रमाणे तो 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 लोकांना भाल केला जातो का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ते जे संचालकाचे मालक म्हणून त्या ठिकाणी वावरतात आणि त्यांना हे माहिती की राजकीय सपोर्ट आपल्याला असल्यामुळं आपलं कोणी वाकडं करत नाही, ह्या धुंदीत ते लोकांशी वागतात। त्याचं कारण हे की त्यांना पॉलिटिकल सपोर्ट आहे असं त्यांचं मत आहे। पण मानवी हक्काप्रमाणे न्यायालयीन कलमाप्रमाणे आज मागच्या काही दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एक केस झाली, त्याच्यामध्ये शासनाला माफी मागावी लागली हायकोर्टची। म्हणजे याचा अर्थ की आपल्याही शासनाला कधीतरी माफी मागायची वेळ येऊ नये। त्यामुळं माझी मागणी ही आहे की त्या ठिकाणी लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि ज्या नियम अटी आपण घालून दिलेल्या होत्या 17 अटी भाडेकर म्हणजे 1 रुपये भाड्याने घेतली, मी त्या नियम काय पाळले पाहिजे, त्याच्या कुठल्याही नियमाप्रमाणे वागत नाही, त्याचा भंग केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण असेल, पार्किंगचे पैसे घेऊन आहेत, परत ATM BTM जे काय ते भाड्याने दिले नाही पाहिजे, तिथं पोट भाडेकरी ठेवलेत आणि ती संस्था जी चालते त्याच्यामध्ये अनेक युनिट असेल की त्या युनिटला ह्या लोकांनी भाड्याने जागा दिलेत। म्हणजे त्याचं कमर्शियल पद्धतीने ज्या पद्धतीने व्यवसाय करतात त्यामुळे रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही। ज्या उद्देशाने शासन त्यांच्या पाठीशी उभं राहिले तो उद्देश समोर नाही। माझी ही मागणी आहे याच्यामध्ये की शासनाने हे हॉस्पिटल ताब्यात घेतलं पाहिजे आणि याच्यावर प्रशासन नेमलं पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी रुग्णांना दिलासा मिळेल, रुग्णांना न्याय मिळेल। आणि पंचतारीख हॉटेलसारखं ते हॉस्पिटल काढले, ज्या उद्देश होता त्यांची नियम अटी होत्या ती सर्वसामान्य माणूस तिकडे पोचला पाहिजे, ज्याला उपचार होत नाही, जो गरीब आहे, ज्याला पैसेच नाहीत आणि ज्याला उपचारच घेता येत नाही, तर त्या उद्देशाने हॉस्पिटल काढलं। हे काही कमर्शियल हॉस्पिटल नाही, त्यामुळे याच्यावर प्रशासन नेमलं पाहिजे, हा माझं वैयक्तिक मत आहे। आयुक्तांनी 27 कोटी रुपये 72 का जे आहेत ते का भरून घेत नाही, का त्यांना नोटिसा देत नाही, का बँड वाजवत नाही त्यांच्या हॉस्पिटल पुढे जाऊन? आपण पाहिलं तर 1000-2000 रुपये असेल तर गोरगरिबांच्या घराला ते टाळा लावतात। म्हणजे हे कोणाच्या प्रेशर खाली चालतं? आयुक्त कोणासाठी काम करतात? जनतेसाठी हे प्रशासन आहे का या मोठ्या लोकांच्या पुढं पाया घड्या घालण्याचं काम करतात का? हे चुकीचं आहे। तर मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिले, एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिले, राज्यपालांना पत्र दिले की याच्यावर प्रशासन नेमलं पाहिजे। आता आपण बघितलं तर पहिला अहवाल आलाय, आणखीन 2 अहवाल यायचे आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मादाय आयुक्त असेल आणि माता, या 2 अहवाल यायचे, ते आज अहवाल येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर ठरलं जाईल की गुन्हा दाखल व्हायला। तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला हवं? ह्याच्यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि दंड मारलेला आहे, ते दंड कुठं भरलं त्यांनी? अजिबात दंडबिंड भरलेलं नाही। म्हणजे ते मनमानी करतात आणि त्यांना हे माहिती की सगळे राज्यकर्ते आपल्या पायाशी आहेत। कुणाला वाटतं असं? हे त्या संचालक मंडळांना, त्यामुळे ते दादागिरी करतात। ह्याच्यामुळे कुठले अहवाल आले, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटणार नाही की यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मला म्हणजे जास्त त्याच्यावर बोलता येईल।
कारण नुसते अहवाल येऊन पडतात, अनेक अहवाल येतात, ते नुसते सरकारी दरबारी पडतात, त्याला ॲक्शन झाले दिसत नाही. ॲक्शन झालं मी व्यवस्थित बोलन, आणि ॲक्शन नाही आले तर आपण शेवटी लोकशाहीमध्ये रस्त्यावर आहेच की आपण. काल जर आपण बघितलं तर ज्यांनी उपचार द्यायला तेव्हा नाकारलं, म्हणजे अर्थात 10 लाख रुपये डिपॉझिट करा आणि त्याच्यानंतरच डॉक्टर घैसास यांनी काल त्या हॉस्पिटलमध्ये राजीनामा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे तिथले प्रमुख डॉक्टर आहेत त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हे सगळं सांगितलं. तुम्ही ती पत्रकार परिषद देखील बघितली. नाही, घैसाजांचा ह्यात काय रोल हा मला माहीत नाही, पण घैसाज जर डॉक्टर असेल तर घैसाजांना पूर्ण अधिकार आहेत का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांचे प्रशासक आणि संचालक जे आहेत त्यांना तो अधिकार आहे. तिथले स्टाफ असेल, डॉक्टर असतील, बाकीची जी यंत्रणा असेल, ही यंत्रणा प्रशासनाच्या लेवलवर चालते. त्यामुळे डॉक्टर घैसाजांना तिथं किती अधिकार होते हे मला माहीत नाही. आणि जर अधिकार नसेल तर मग त्यांच्यावर आक्षेप ठेवणं हा त्याचा मागचा भाग आहे. आणि ते जर तिथं डॉक्टर असतील तर त्या डॉक्टरला किती अधिकार आहेत हा महत्त्वाचा भाग आहे. आणि जर प्रशासनाने जर सांगितलं असेल तर घ्या, तर डॉक्टर काय करणार आहेत, म्हणजे हा सगळा भाग आहे ह्याचा बघण्याचा, तो आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात संचालक मंडळ ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं काम करतात आणि ते घाबरत नाहीत. तुम्ही सुद्धा अनेक आक्षेप घेताय. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कुठला गुन्हा दाखल व्हायला हवं असं तुम्हाला आत्तापर्यंत वाटतं? जो पहिला अहवाल आलेला आहे, जो आरोग्य विभागाकडून राज्य सरकारला या ठिकाणी सादर झालेला आहे, त्याला काय वाटतं होईल पुढं काय कारवाई? बघा, ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल जे मूळ जागेचे मालक म्हणजे आमचे सन्मान्य श्रीकांतजी शिरोळे त्यांनी काल चांगला लेख लिहिला की ती खिलाऱ्यांची जागा आहे. पवार साहेबांनी त्यांना त्यावेळेला दिली. खिलाऱ्यांची जागा ULCमध्ये गेली, म्हणजे ज्यांची जागा गेली त्यांच्याही मनाला दुःख झालं की जर अशा पद्धतीने आमच्या जागेवर जर कमर्शियलपणा होत असेल, आमची जागा घेतली असेल, तर चांगला लेख आहे त्यांचा. आणि मग त्या लेख जरी बघून जरी त्यांना बुद्धी आली चांगली त्या संचालका की ज्यांची जागा आहे, ज्यांची ULCमध्ये गेली आणि त्यांची भूमिकाही त्या काळात ती राजकारण घराणं नव्हतं, त्यावेळेला ते बी अडवू शकले असते. पण एक चांगलं प्रोजेक्ट होतं आहे, त्यावेळेला पवारसाहेब एक मुख्यमंत्री होते, त्यांनी हे सगळं प्रोजेक्ट त्यांना रन केलं की एक चांगलं हॉस्पिटल होतं आणि चांगलं ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्या नावाने होतं आहे. आणि त्याचा सगळ्यांनाच अभिमान आहे आपल्या पुणेकरांना. पण तिथली ती संचालक मंडळी खराब आहे त्याच्यामध्ये. मग आता तुम्ही काय मागणी करता? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि प्रशासक तिथं नेमलं पाहिजे. साहेब, हे एकच गुन्हा झाला नाही, तिकडं रोजचे गुन्हे होतात. हे उघडकीस आलं म्हणून, नाहीतर रोजच्या रुग्णांना हीच परिस्थिती आहे दवाखान्यामध्ये. आज हे प्रकरण उघडकीस आलं म्हणून, नाहीतर आत्तापर्यंत हजारो केसेस झाल्यात. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि शेवटी कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांनी ते तो राबवला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मनुष्य गेलेला आहे, मग तो जो काय गुन्हा होणार आहे तो मनुष्य हानीचाच होणार आहे. आणि ती कलम कठोर झाली पाहिजेत. आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्याच हॉस्पिटलला आपण पाठीशी न घालता शासनाने त्याच्यावर लक्ष घालून प्रशासक नेमून ह्याच्यापेक्षाही चांगलं कशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये कारभार चालेल ह्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. जर आपण बघितलं तर शिवसेनेचे नेते धंगेकर या ठिकाणी सांगतात की कठोर कारवाई व्हायला हवी. त्याचबरोबर या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर प्रशासक नेमायला हवं, जेणेकरून या सगळ्या गोष्टींवर चेक राहील. कारण दररोज अशा पद्धतीने घटना तिथं घडतात. ही घटना समोर आली आणि आता त्याच्यामध्ये कारवाई होतीये. डॉक्टरांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार इथं न थांबता पूर्ण अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करत या हॉस्पिटलवर प्रशासक नेमायला हवं अशी मागणी या ठिकाणी धंगेकर करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.